शेतकरी बांधव नमस्कार, शिवसैनिक मुकुंद लगाडे आपलं यांना करतो. विनंती आहे की आपण आपण या भूमच्या ठिकाणी बोलायच्या चक्काजाम चालू कामामध्ये आहे. आहोत. या ठिकाणी येण्याची कृपा करावी नम्र या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भूम तालुक्याच्या वतीने अनिल दादा शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली जय भवानी झालेली जय भवानी वाढ माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांचा अरे आवाज कुणाचा या ठिकाणी जय भवानी जय भवानी अरे आवाज कुणाचा जिंदाबाद जिंदाबाद एसटीची भाडेवाढ रद्द झालीच पाहिजे. एसटीची भाडेवाढ रद्द झालीच पाहिजे. शेतकऱ्याचं अनुदान मिळालंच पाहिजे. शेतकऱ्याचं अनुदान मिळालंच पाहिजे. शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळालंच पाहिजे. दुधाची दरवाढ झालीच पाहिजे. आज भूम तालुका या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं रस्ता रोको करण्यात येत आहे. या रस्ता रोको करण्याचं कारण काय आहे? हे जे सरकार आहे हे निष्क्रिय सरकार या महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेलं आहे. या सरकारनं लाडक्या बहिणीला उजव्या हाताने द्यायचं आणि डाव्या हाताने घ्यायचं अशा प्रकार आहे. तर या ठिकाणी सरकारने कालच 15% एसटीची दरवाढ केली, तर ही दरवाढ सामान्य माणसाला परवडणारी नाही. तरी ही एसटीची दरवाढ ताबडतोब रद्द करण्यात यावी. शेतकऱ्याच्या दुधाला योग्य भाव मिळावा आणि पवनचक्की संदर्भात पवनचक्कीचा तर या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये भयंकर सुळसुळाट उठलेला आहे. आणि दादा माझ्या माहितीप्रमाणे ही ज्या पवनचक्कीची रिनोव्हेंट पॉवर कंपनी या रिनोव्हेंट पॉवर कंपनीनं मी वारंवार तक्रारी केल्यात, तहसीलदार साहेबांकडे केलेत, उपजिल्हा अधिकाऱ्याकडे केलेत, कलेक्टर साहेबांकडे केलेत. 2024 ते 1/1/2025 पर्यंत रिनो पॉवर अँड कंपनीनं माझ्या माहितीप्रमाणे 1 रुपयाचाही महसूल आपल्या तहसीलला भरलेला नाही. त्या कारणाने मी या गेल्या 6 महिन्यापासून पाठपुरावा करतोय. पवनचक्कीचे बघून अधिकारी आणि काम करणारी यंत्रणा आहे, ही या यंत्रणेला कुठंतरी लगाम लागला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण या मोर्चामध्ये सहभागी व्हावं आणि या मोर्चेकऱ्यांना सहकार्य करावं. जय भवानी जय भवानी. बोला कोणतरी भूमच्या गोलाई चौकात एसटी भाड्याच्या विरोधामध्ये चक्काजाम आंदोलन पवनचक्की संदर्भाची माहिती माझ्याकडे पुराव्यानिशी आहे. वतीने या ठिकाणी पुराव्यानिशी माहिती सगळी माझ्याकडे लिखापडी आहे, चालू केलेला आहे. मी पत्रकार बांधवांना पुराव्यानिशी सगळं दाखवू शकतोय. हॅलो काय म्हणतो? पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे, आता एक एक मुद्दा घ्यायच पाहिजे कुठला तरी. मी पवनचक्की संदर्भात मी तहसील कार्यालय भूम, उपजिल्हाधिकारी भूम आणि कलेक्टर ऑफिस धाराशिव ही तक्रार पवनचक्कीच्या रॉयल्टी संदर्भात रिनो पॉवर विल कंपनीनं अद्याप 1 वर्षामध्ये कुठलाही महसूल शासनाला भरलेला नाही. त्या संदर्भात पुण्यनगरी पेपरला बातमी छापून आली आहे. त्या बातमीची प्रशासनानं कसली आतापर्यंत दखल घेतलेली नाही. आणि मी सन्माननीय या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं चक्काजाम आंदोलन आपण चालू केलेलं आहे. या चक्काजाम आंदोलनासाठी जी कारणं आहेत की जी शासनानं 2 दिवस झालं
एसटीची भाडेवाढ जी केलेली आहे, तिकीट दर जी वाढवली आहे, 15% तिकीट वाढलंय, लक्षात घ्या. 18 18% जी 18% दरवाढ जी वाढली आहे, ही सर्वसामान्य जनतेला परवडणारी नाहीये. कारण की शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी आज आदेश दिला की जी एसटीची दरवाढ जी वाढवली आहे त्याच्या विरोधात आंदोलन केलं पाहिजे. त्यासाठी काल अचानक आम्ही प्रशासनाला निवेदन दिलं आणि अचानक आता रस्ता रोकोसाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो. जर नागरिकांवर एवढा ही दरवाढ जर लादली जात असेल तर हे शिवसेना कदापि सहन करणार नाही. कारण की ही शिवसेना ही जनतेच्या प्रश्नासाठी, नागरिकांच्या प्रश्नासाठी, शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी झगडणारी ही संघटना, ह्या पक्ष आहे, लक्षात घ्या. हा पक्ष जनतेचे प्रश्न घेऊन कधी रस्त्यावर येतोय, जनतेचे प्रश्न घेण्याचं घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितलं आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेब, आपले खासदार शिवसेनेचे ओमदादा निंबाळकर आणि जिल्हा प्रमुख रणजितदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी चक्काजाम आंदोलन आपण करत आहोत. शेतकऱ्याच्या दुधाला भाव मिळाला पाहिजे. जे गाईचं दूध आहे त्याला हमी भावाप्रमाणे 55 रुपये लिटर प्रमाणे भाव मिळाला पाहिजे आणि जे म्हशीचं दूध आहे त्याला हमी भावाप्रमाणे देऊन 65 रुपये भाव हमी भाव देऊन त्याला मिळाला पाहिजे भाव वाढ. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जे शेतकरी काबाड कष्ट करतोय, शेतामध्ये राबत आहे, त्या शेतकऱ्यांच्या जे वीज बिल आहे, जी वीज दिली जाते ती संध्याकाळची रात्रीची दिली जाते, ती जी वीज आहे शेती पंपाची ती दिवसा द्यावी या मागणीसाठी. जे शेतकऱ्यांचे अतिवृष्टीचं अनुदान भूम तालुका वगळलाय, लक्षात घ्या. या अनुदानापासून भूम तालुका वगळलाय. ते अनुदान अतिवृष्टीचं 2024चं अनुदान शेतकऱ्यांना तात्काळ हे भूम तालुका घेऊन तात्काळ शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावं, लक्षात घ्या. या मागण्या केवळ आम्ही शिवसेना पक्षातर्फे आता चक्काजाम आंदोलन आम्ही चालू केलंय. मला प्रशासनाला आणि शासनाला विनंती आहे की ह्या शेतकऱ्याच्या आणि नागरिकांच्या जे प्रश्न आहेत ते तात्काळ सोडवावेत. जर तुम्ही हे प्रश्न जर सोडवले नाहीत तर आम्हाला ह्याच्या पुढे आम्ही शिस्तीत आणि शांततेत या ठिकाणी चक्काजामला बसवत, लक्षात घ्या. शिवसेना आणि आंदोलन ही एक नाळ आहे. शिवसेनेला सांगायची गरज नाही की आंदोलन कसं करायचंय. आम्ही आतापर्यंत ज्या पक्षाने आदेश दिला, उद्धव साहेबांनी आदेश दिला त्याप्रमाणे आम्ही रस्त्यावर आंदोलन करतोय. परंतु तो शांततेच्या मार्गाने जर या शासनाला घाम फुटत नसेल, जर तुम्ही शांततेच्या मार्गाने जर हे प्रश्न सोडवित नसताल तर आम्हाला पुढची स्टेप घ्यावा लागेल, लक्षात घ्या. मला सगळ्यांना, प्रशासनातील सगळे जेवढे बी अधिकारी आहेत, जेवढे प्रशासनातील नेते आहेत, त्यांना मला सांगायचंय की आपण हे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविले पाहिजेत. एक मला ह्याला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय की ज्या पंतप्रधानांना वाशी तालुक्यातील जनतेनं ज्या आमदारांना निवडून दिले, 2.5 ते 3 महिने झालं आमदारकी संपलेली, लक्षात घ्या. आमदारकीचं इलेक्शन संपलेलं आहे.
परंतु हे आमदार साहेब हे माशे निवडून आल्यापासून या मतदारसंघामध्ये जर फिरकले असतील तर मला सांगा तुम्ही, कुणी सांगावं? याला जनतेचा प्रश्नासाठी काही घेणं देणं नाही. ही गद्दार माणसं, यांना फक्त खुर्चीची आणि मंत्रिपदाची लालच आहे. यांना बाकीचं लोकांचे काय प्रश्न आहेत, लोकांसाठी काय करायचंय, लोकांना शेतकऱ्यांना त्याचे काय प्रश्न आहेत, त्याचे त्यांना काय देणं घेणं नाही. जर तुम्ही मंत्रिपदासाठी आणि खुर्चीसाठी जर लालची जर तुम्ही मतदारसंघामध्ये जर येत असताल, ज्या जनतेने तुम्हाला निवडून दिले त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला जर मतदारसंघामध्ये तुम्ही यायचं नसेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी, सर्व शिवसैनिक, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी जेवढे शिवसैनिक आहेत तेवढे जनतेच्या आणि नागरिकांच्या प्रश्नासाठी आम्ही धावून जाणारी संघटना आहे, धावून जाणारा पक्ष आहे. तुम्हाला जर जनतेच्या प्रश्नासाठी कळवळा येत नसेल, तुम्हाला काहीच वाटत नसेल तर शिवसेना रस्त्यावर उतरणार आणि नागरिकांचे प्रश्न सोडवणार. जर ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर ह्या आमदारांना, ह्या मंत्र्यांना जर तुम्हाला जर घाम फुटत नसेल तर तुमच्याकडे बी आम्हाला बघावं लागेल. तुम्ही ज्या ठिकाणी असताल, तुम्हाला नागरिकांमध्ये, जनतेमध्ये जर तुम्हाला यायचं नसेल, तुम्हाला जनतेचे प्रश्न सोडवायचे नसतील तर तुमच्या ही गाडी आणि गाड्या अडवायचं काम या इथून पुढं शिवसैनिक आणि पदाधिकारी लक्षात घ्या करणार. म्हणून मला कळकळीची विनंती आहे या शासनाला आणि प्रशासनाला की आपण जी एसटीची दरवाढ तुम्ही केलेली आहे 15%, जर 100 रुपये पहिलं तिकीट असेल तर 115 रुपये तिकीट आता घेणार. जर ही 15 रुपये जर प्रत्येक माणसाकडून 15 रुपये या जनतेचे पैसे रोज एसटीने जाणारे पैसे किती झाले? जर तुम्ही 15% जर भाडेवाढ करत असताल तर ही जनता, एकतर जनतेचा प्रश्न अवघड झालाय. जनता काबड कष्ट करते आणि तुम्ही जर गोरगरिबाची लालपरी म्हणून ओळखली जाते, गोरगरीब माणसं ह्या एसटीने जातात आणि त्यांची जर तुम्ही जर भाडेवाढ का त्या एसटीची भाडेवाढ करत असताल तर कदापि ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आम्ही कदापि सहन करणार नाहीत. त्याच्यामुळं लवकरात लवकर ही जी झालेली भाडेवाढ आहे 15% ते रद्द करावी. आणि दुसरा विषय की जी अतिवृष्टी झाली आहे त्याचं अनुदान तात्काळ देण्यात यावं. शेती पंपाची वीज जी आहे संध्याकाळची ऐवजी दिवसा द्यावी हे प्रश्न घेऊन आणि दुधाचा दर वाढ करून या दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम या शासनाने करावं. जर ह्या गोष्टी जर तुम्ही जर करत नसाल तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही दुसऱ्या पुढच्या हालचाली करून आम्ही या उग्र आंदोलन आम्ही करणार. लक्षात घ्या, आम्ही शिवसैनिक आहेत. आम्हाला सांगायची गरज नाही की आंदोलन कसं करायचंय. पत्रकार बांधव मी इथं हजर आहे, सगळे पत्रकार बांधव आहेत, सगळे नागरिक आहेत, पोलीस प्रशासन आहे. सगळ्यांच्या साक्षीनं सांगतो, जर तुम्ही जनतेला जर वेठीस धरत असताल, जनतेचे जर प्रश्न तुम्ही सोडवत नसताल, या शासनाला सांगतोय, शेतकऱ्याचे प्रश्न तुम्ही सोडित असताल तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला शिवसेनेच्या पदाधिकारी आणि शिवसैनिकेबरोबर सामना करायचा आहे. या शासनातील मंत्र्याला, या शासनातील सत्तेधारी, ह्या गद्दार आमदाराला सांगणे, जर तुम्ही हे प्रश्न जर सोडवण्यासाठी जर तुम्ही मतदारसंघामध्ये येत नसताल
तर लक्षात घ्या, शिवसेनेचा पदाधिकारी आणि शिवसैनिक कधीही शांत बसणार नाही. तुमच्या गाड्या 100% आम्ही अडवणार. आम्ही निक बोलत नाहीत, आम्ही करून दाखवणारे शिवसैनिक आहोत. जे हातात आम्ही काम घेणार याला फत्तेच करणार, अशी आमची शिवसेना आणि शिवसैनिक आम्ही आहोत. लक्षात घ्या. त्याच्यामुळं या शासनाला सांगणे की आपण काय शासनाला सांगणे की आपण कर्जमाफी राहिलं की ही खरा शेतकरी. तर शासनाला सांगणे, ह्या फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं इलेक्शन निवडणुकीच्या अगोदर की आम्ही शेतकऱ्याचं कर्ज माफ करू. निका निवडणुकीच्या टायमाला निका जनतेला बोलतापा द्यायच्या, जनतेची त्यांना फसवणूक करायची आणि निवडणुकीच्या टायमाला आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्याच्या कर्ज माफ आम्ही करू. काय झालं? त्यांच्याच पक्षातील जे फडणवीस साहेब, तुमच्याच पक्षातील जे उपमुख्यमंत्री अजित पवार, कालचं स्टेटमेंट आहे अजित पवार साहेबांचं की मी कधीच कर्जमाफी बद्दल बोललो नाही. अरे तुमच्याच ह्याच्यामधला उपमुख्यमंत्री जर असं जर म्हणत असेल तर तुम्ही शेतकऱ्यांचं फसवणूक करताय. जर तुम्हाला जर शेतकऱ्याची कर्जमाफी जर करायची नसती तर बोलता कशाला? अरे सगळ्या जनतेला सांगणे की ज्या वेळेस उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री झालते, खुर्चीवर बसल्या बसल्या शेतकऱ्याची कर्जमाफी केली का नव्हती? लक्षात घ्या, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव दिलेला शब्द, कधीही जनतेला दिलेला शब्द माघारी घेत नाहीत. जो शब्द दिला तो पाळणारा शिवसेना पक्ष आहे. लक्षात घ्या, उद्धव साहेबांनी 2 लाखापर्यंत कर्जमाफी केली. या शेतकऱ्याची कर्जमाफी बोलल्या बोलल्यात केली. त्या कुटुंबाप्रमाणे या की इकडे बसा शिवसैनिक, ऐका मला तुमची. तर दिलेल्या शब्दानुसार शिवसेना उद्धव ठाकरे हे वागत असतील. मला माहितीये सगळ्यांचं कोरोनामध्ये एकामध्ये तुम्ही बघितलं, एक कुटुंब म्हणून सगळ्या जनतेला त्यांनी सांभाळलंय. लक्षात घ्या, सगळ्या जनतेला सांभाळलंय. जर या कोरोनाच्या काळामध्ये ही आपला गेलेला माजी आरोग्य मंत्री जर असता रे बाबा, तर आपण ह्या रस्त्यावर सुद्धा दिसलो नसतो आता बसलेल्या ठिकाणी. अहो जनता दिसली नसते तर आम्ही तरी कशाला जातो? आम्ही बी दिसलो आंदोलन करायला. ही जर आरोग्य मंत्री त्या टायमाला कोरोनाच्या टायमाला असते तर अवघड झालं असतं जनतेचं. अरे हे खुर्चीला चिटकून बसणारे अवलादी, जर तुम्हाला जर जनतेचे प्रश्न दिसत नसतील, जनतेचे काय प्रश्न आहेत हे तुम्हाला दिसत नसतील, तुम्हाला फक्त मंत्रिपदासाठी आणि खुर्चीसाठी आणि टक्केवारीसाठी तुम्हाला फक्त मंत्रिपद पाहिजे. अरे जनतेसाठी बघा काहीतरी. आता आम्ही गेल्या वेळेस आंदोलन केलं, ही बस स्टँड तिथं जाग्यावरच ठेवा. आंदोलन केलं, सगळं केलं, परंतु काही नेत्याच्या ह्याच्यामध्ये सांगून ते एसटी स्टँड खाली नेण्यात आलं. अरे माझी गोरगरीब जी बागवानं इथं बसले, हॉटेलवाले, ही माझी टपरीवाले, ही सगळे व्यापारी बंधू बसलेत. अरे ह्यांनी कुठं जायचं? जर डेपोपाशी बस स्टँड केलंय, ह्या नागरिकांनी, ह्या व्यापाऱ्यांनी जे गोरगरीब रोजच्या रोज पोटं भरणारे भरते, अरे त्यांनी काय करायचं? पण तुम्ही जर असे जर जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न की आम्ही एसटी स्टँड आहे त्या ठिकाणी ठेवा म्हणलो होतो आणि आज त्या ठिकाणी शासनाने जी भाडेवाढ केली आहे ती रद्द करावी आणि ह्या शासनाला सांगायचं की आपण सगळ्या ह्या मागण्या लवकरात लवकर आपण मान्य कराव्यात आणि नाहीतर आम्हाला
दुसरं आंदोलन करावं लागेल. जय हिंद जय महाराष्ट्र. नाही नाही थांबा. मला बोलायचं अजून मी. शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे. या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने हा एसटी भाडे वाढ विरोधामध्ये हा जो रस्ता रोको गोलाई चौकामध्ये आयोजित केलेला आहे त्याला या ठिकाणी प्रतिसाद मिळत आहे. या ठिकाणी गाड्या आता चक्का जाम आंदोलन शिवसेनेच्या वतीने चालू आहे. या ठिकाणी शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे भूम तालुका प्रमुख अनिलदादा शेंडगे, विधानसभेचे प्रमुख दिलीप शाळू महाराज यांच्या नेतृत्वाखाली भूम शहराच्या मुख्य गोलाई चौकामध्ये या ठिकाणी हे चक्का जाम आंदोलन एसटी भाडे वाढ विरोधात शेतीमालाला हमी भाव मिळाला पाहिजे, मिळाले पाहिजे. प्रश्न घेऊन शिवसेना उठली. प्रत्येक वेळेस शिवसेना रस्त्यावरची शिवसेना असल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याचा प्रश्न कर्जमाफी, लाईट फ्री, त्याच्यानंतर रात्रीची दिवसाची लाईट पाहिजे शेतकऱ्यांसाठी. एक मोठा प्रश्न म्हणजे कर्जमाफी झाली पाहिजे. ही त्यांचा सरकारचा निवडणुकीच्या आधीचा हा शब्द आहे की आम्ही आहे ना तुमची कर्जमाफी करू. पण हे सरकार कुठलंही निवेदन आधी त्याच्या आधी निवडणुकीच्या आधी अंमलात आणत आहे आणि निवडणुकीच्या नंतर करत आहे. शिवसेना उद्धव ठाकरे हमी भाव त्याच्या मला हमी देण्यात यामुळे त्या ठिकाणी हा चक्का आंदोलन शिवसेनेच्या वतीने भूम शहरातील गोलाई चौकामध्ये सुरू झालेला आहे. अनेक गाड्या या ठिकाणी आपला भारत देश आलेल्या आहेत. कृषी प्रधान देश आहे, परंतु आपल्या देशामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये खरंच शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणामध्ये पिळवणूक झालेली आहे. शेतकऱ्यांना वीज रात्रीची द्यायची सुद्धा टायमिंग व्यवस्थित नसतो. दिली तर 4ला येते, कधी तर रात्री 9ला येते. विजेचा टायमिंग कधी व्यवस्थित नाही आणि आम्ही पिकवलेल्या भावाला, दुधाच्या भावाला सुद्धा त्यांचं अनुदान शेतकऱ्याच्या एकाच्या खात्यावरती जमा होत नाही. याच्यावरती सुद्धा या सरकारनं लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे. नाहीतर येणाऱ्या काळामध्ये आमच्या शिवशाहीचं आंदोलन हे एकदम उग्र पद्धतीचं असणार आहे. याची आपल्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी नोंद घ्यावी. कारण गेलेल्या 2024 मधील हे रखडलेलं पावसाळी अनुदान हे सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालं नाही. पण ते का जमा झालं नाही? अहो, माझ्या स्वतःच्या रानामधला, माझ्या स्वतःचा उडीद त्या गुडघ्या इतक्या चिखलामध्ये जाऊन काढला 1 एकरामधला आणि तो उडीद एक तुम्हाला सांगतो एक कोणी सुद्धा उडीद झाला नाही. आणि त्या उडीदाचं तुम्ही अनुदान का देत नाही? का चुकीच्या पद्धतीचा रिपोर्ट तुम्ही कलेक्टरपर्यंत पाठवता? ही माझी तुमच्याकडे मागणी आहे. आपला तालुक्यात अशा प्रकारे वगळला जातो.
आम्ही जे दूध पिकवतो धनुष्यट आमच्याकडे 10 कुणाकडे 20 शेतकऱ्यांकडे गायी आहेत, परंतु त्या गायीकडून जे दुधाचं उत्पन्न घेतलं जातं त्या दुधाला सुद्धा त्या सरकारनं भाव दिला नाही. दूध पिकवताना काही कमी कष्ट लागत नाही, त्याला चारा आणावा लागतो, त्याची कुंडी करावं लागते, जनावरांना दुधाचा बाजार पडतो. शासनाला आणि या सरकारला त्याचं कसल्याही प्रकारचं गांभीर्य नाही. परंतु ते जर या आंदोलनाचा जर विचार नाही केला तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही एकदम शिवसेनेचं दुसऱ्या पद्धतीचं आंदोलन करू. आणि आता आमच्या भोमला सुद्धा तालुका प्रमुख हा देशील बाद झालेला आहे. पहिलं थोडं समोरीला घेतलं जायचं, पण आता हे आमचं आंदोलन हे जरा वेगळ्या पद्धतीचं असणार आहे. त्यामुळं तुम्ही जर व्यवस्थित पद्धतीने जर नाही आता ह्या आंदोलनाचा रिपोर्ट दिला तर आम्ही येणारं आंदोलन हे काय असतं ते तुम्हाला आम्ही दाखवतो. एवढंच बोलतो आणि शहीद करतो. यानंतर जिल्हा प्रमुख डॉक्टर बोराडे हे बोलतील. दादा गाड्या घेऊन का धनुष्यट इकडे का मागे ती? आज आपल्या या भूम तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी या भूमच्या गोलाईमध्ये आपण चक्काजाम आंदोलनाचं नियोजन आणि आयोजन आज या ठिकाणी केलेलं आहे. त्याचं कारण की तुम्ही पाहत असताल की एसटी दरवाढ एक 14 ते 15% आपल्या सर्वसामान्याच्या मानगुटीवर ह्या शासनानं त्या ठिकाणी टाकली आहे. दरवाढ या ठिकाणी घेऊ, पण या ठिकाणी आज सर्व नागरिक असतील यांनी मिळून या ठिकाणी आपण आज हे चक्काजाम आंदोलन या ठिकाणी करतोय. आपली फक्त या शासनकर्त्याला विनंती आहे, आम्ही वारंवार त्या ठिकाणी आपले महसूल प्रशासनाचे अधिकारी असतील, सगळे शासनकर्ते असतील यांना विनंती करतो. तुम्ही पाहिलं असेल एक मागच्या महिन्यामध्ये शेतीला पाणी पुरवठा करताना शेतकऱ्यावर त्या ठिकाणी बिबट्याने मात्रेवाडीला हल्ला केला, जीवघेणा हल्ला केला. सुदैवानं त्याचा भाऊ सोबत असल्यामुळे त्याचा जीव वाचला नाही, तर त्या ठिकाणीच त्याला मृत्यूनं त्या ठिकाणी गाठलं असतं. मृत्यूच्या दाढीतून तो शेतकरी योगायोगानं आणि सुदैवानं परत आला. त्यानंतर आम्ही वन विभागाला असेल इतर सर्व विभागाला की आम्ही विनंती केली होती की शेतकऱ्याला जर दिवसा लाईट दिली तर बिबट्या असेल, रानडुक्कर असेल, इतर हिंस्र प्राण्यापासून त्यांचा बचाव होईल. परंतु तुम्ही पाहत असाल की जाणीवपूर्वक हे शासन शेतकऱ्याच्या मागण्याला बगल देऊन हुकुमशाही वृत्तीनं हे सरकार चालवण्याचं हे धाडस आहे. तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं असेल तर काल पालकमंत्र्याचा दौरा आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये होता आणि धाराशिवला त्या ठिकाणी पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की 14 ते 15% त्या ठिकाणी एसटीमध्ये दरवाढ केली आहे प्रवासासाठी. त्या ठिकाणी परिवहन मंत्री उत्तर देतात की मला काही कळलंच नाही. मला वाटतं ज्या विभागाचा जबाबदार अधिकारी आणि मंत्री जर अशा पद्धतीनं बोलत असेल तर आपलं राज्य पण त्याच्या हातात नाही. मला वाटतं आपण या ठिकाणी कल्पना न केलेलीच बरी आहे. कारण जबाबदार परिवहन मंत्री जर अशा पद्धतीनं बोलत असेल की मला एसटीची दरवाढ झालेली कल्पनाच नाही, तर मग कुणाच्या सांगण्यावरून दरवाढ झाली हा मोठा प्रश्न तुम्हाला मला तर आहे, परंतु संबंध महाराष्ट्राला आहे. अशा पद्धतीनं वटहुकुमी एककलमी सरकार चालवण्याचं हे षडयंत्र आहे. इथून पुढं आपल्या सर्व शेतकऱ्याला असेल, सर्व
महत्वाचा असेल एकत्रित राहून या सरकारला ह्या शासनाला जर पायावर आणायचं असेल तर आपल्याला अशा पद्धतीनं आंदोलन करून ह्या सरकारला धडा शिकवल्याशिवाय बांधवांनो आता विलास उरणार नाही. अनेक प्रश्न आपल्या समोर त्याची आवाज उभा आहे, परंतु हे सरकार पक्ष फोडण्याच्या राजकारणामध्ये त्या ठिकाणी ते व्यतीत आहे. आज त्याला असेल आपल्या सर्वसामान्य नागरिकांना खुराना झालेला आपल्याला सातत्यानं दिसतोय. शेतकऱ्याच्या विविध समस्या आज सुद्धा त्या ठिकाणी शासन दरबारी पडून आहे. शेतकऱ्याला शेत रस्ता नाही, विद्युत लाईट नाही, विविध अवजाराचं अनुदान असेल, मग ते विहिरीचं अनुदान असेल, गोट्याचं अनुदान असेल, घरकुलाचं अनुदान असेल, कसलं सुद्धा अनुदान 5 पैसे सुद्धा शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झालं नाही. अशी विचित्र परिस्थिती असताना शासन त्या ठिकाणी एक शब्द सुद्धा काढायला चकार शब्द रजवत नाही. तुम्ही पाहत असताल देशात आपल्या महाराष्ट्राचा तर संबंध बिहार झालेला आपण पाहत असताल. दिवसा ढवळ्या आमच्या माय भगिनीवर बलात्कार होतात, दिवसा ढवळ्या ह्या महाराष्ट्रामध्ये खून होतात, परंतु हे शासन कसल्याही पद्धतीमध्ये त्या ठिकाणी शब्द सुद्धा त्याविषयी बोलायला तयार नाही. सगळा महाराष्ट्राचा बिहार झालेला असताना महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता भयभीत झालेली आहे. कुठल्याही जनतेला ह्या सरकारबद्दल विश्वास राहिलेला नाही. तुम्ही पाहत असताल की लोकसभेला कशा पद्धतीनं विरोधातलं सरकार त्या ठिकाणी काम करून जास्त त्यांचे उमेदवार निवडून आलेले होते, परंतु महाराष्ट्र विधानसभेमध्ये त्यांनी ईव्हीएमचा घोटाळा करून आज सुद्धा सामान्य माणसाला वाटत नाही की महायुती सरकार या ठिकाणी स्थापन होईल. फक्त ह्यांनी ईव्हीएमचा घोटाळा करून हे सरकार स्थापन केलं हे आज सर्वसामान्याला सुद्धा माहिती आहे. म्हणला विद्यमान शासनाला खुला आवाहन करायचे, जर खरंच आपल्यात धमक असेल आणि जर खरंच आपल्यात जिद्द असेल तर आपण बॅलेट पेपरवर निवडणूक घेऊन दाखवावा, मग तुम्हाला खऱ्या अर्थानं जनतेचा रोष आपल्या पुढे आल्याशिवाय कळणार नाही. एवढी मागणी मी आज या सरकारकडे या चक्काजामच्या माध्यमातून या ठिकाणी करतोय. आणि यानंतर आमचे विधानसभेचे समन्वयक श्री दिलीप शाहू महाराज आपल्यासाठी 2 शब्द या ठिकाणी या चक्काजाम आंदोलनाच्या निमित्तानं आपल्याला बोलतील. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, दादा राजा छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब, सर्व या ठिकाणी माझ्या जमलेले सर्व शिवसैनिक बांधव, व्यापारी बांधव, पत्रकार, पोलीस मित्र मंडळी यांना माझा जय महाराष्ट्र. आज पक्षप्रमुख मान्य आज तुमच्यामध्ये बोलायचं शिवसेना त्यांनी काम जाहीर केलं की लेखीचं 15% महागाई म्हणजे तिकिटाची दरवाढ हे 15% केली. बांधवांनो, या ठिकाणी शेतकऱ्याची अशी अवस्था आहे की शेतकऱ्याच्या दुधाला 30 रुपये 25 रुपये भाव आणि पाण्याची बाटली 30 रुपयाला आहे. बांधवांनो, दूध महत्वाचं आहे का पाणी महत्वाचं आहे? शेतकरी महत्वाचं का पाणी कारखानावाला महत्वाचा आहे? यासाठी पक्षप्रमुखांनी ती एसटीची दरवाढ केलेली, त्यासाठी आपण ज्या माझ्या माता भगिनी जे फुकट पंढरपूरला जात होते, शेतीला जात होते, त्याच्या बदल्यामध्ये आता जे तरुण माणसं त्याच्या मार्फत
त्याच्यामुळे ही दरवाढ झालेली आहे बांधवांनो. माझ्या शेतकऱ्या बांधवासाठी उसाला भाव नाही, शेंगा भुंगमाला भाव नाही, तुरीला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही. आमची एकच विनंती आहे सरकारला की आपण शासन म्हणून हमी भावाप्रमाणे सर्व शेतकऱ्याला अनुदान किंवा भाववाढी कर्जमाफी ही करावी. कारण का शेतकऱ्याचे माझ्या शेतकरी बांधवाची अशी कंडिशन आहे आता इतकी खराब आहे की त्यांना एक तर शेती करणं परवडत नाही आणि त्या शेतामध्ये एवढा माल येत नाही. त्यामुळे शेतकरी माझा बांधव ही परेशान आहे. तरी माझी सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण साहेब स्वतः तिथं तहसीलदार साहेबांना विनंती करतो की आपण आमचं निवेदन माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे पाठवा आणि शेतकऱ्याला व एसटीचा दरवाढ झालेला या शिवसेनेच्या दरवाढ झालेली कमी करावा. चक्काजाम आंदोलनामध्ये या ठिकाणी आज आपण पाहत आहोत या ठिकाणी ट्रॅफिक झालेले आहे. माननीय मुख्यमंत्री साहेब ठाकरेंचा किलोमीटर पर्यंत जिंदाबाद जिंदाबाद. जाम झालेले आहे. माननीय बाळासाहेब ठाकरेंचा, माननीय अमरनाथ दानवे साहेबांचा आपण पाहत आहोत आवाज कुणाचा? ठाकरे आवाज जिंदाबाद जिंदाबाद. एसटीच्या भाडे वाढ विरोधात फक्त काय चालू आहे. सर्व या चक्काच्या आंदोलनामध्ये शासन खात्याकडे काय मागण्या केल्या त्याचं निवेदन मी या ठिकाणी आपल्याला वाचून दाखवतोय. शिवसेना भूम तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे, आपले शिवसेनेचे तालुका अध्यक्ष श्री अनिल दादा शेंडगे, समन्वयक श्री दिलीप शाहू महाराज, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा उमाताई रणदिवे आणि तालुक्यातील सर्वच शिवसेनेचे विभाग प्रमुख असतील, उपतालुका प्रमुख असतील, सर्व शिवसेनेचे शाखा प्रमुख असतील, शिवसैनिक असतील, सर्व नागरिक असतील यांच्या वतीनं आपण आज निवेदनामध्ये विषय असे आहेत की एसटीची भाडेवाढ रद्द करण्याबाबत, दूध दरवाढ वाढीव मिळण्याबाबत, शेतमालाला भाव वाढीव मिळण्याबाबत आणि जी पवनचक्की चालविलेल्या कंपन्या आहेत त्या कंपन्याच्या कामाची रीतसर रॉयल्टी शासनानं भरून घ्यावी आणि अतिवृष्टीचं अनुदान त्वरित शेतकऱ्याच्या खात्यावर जमा व्हावा. जे की सप्टेंबर 2024 मध्ये सततच्या पावसाचं अनुदान आपल्याच फक्त तालुक्याला प्रलंबित राहिलेलं होतं. 5 पैसे सुद्धा आपल्या मिळालेला नाही. दुसऱ्या इतर सर्व तालुक्याला मिळालं होतं. चालू करावा. तुमचं असं घोषणा मोठ्या दिमागात पद्धतीमध्ये त्या ठिकाणी त्याची अंमलबजावणी होत नाही ही सातत्यानं दिसते. आता ह्याच्यामध्ये वरील विषयी विनंतीपूर्वक निवेदन देण्यात येते की सध्याच्या सरकारने मागील 3 ते 4 दिवसापासून एसटीची दरवाढ 15% केलेली आहे. त्यामुळे सर्वसामान्य व गरीब जनतेच्या खिशात नाहक भूर्दंड सोसावा लागत आहे. एसटी सर्वसामान्य प्रवाशाची जीवनवाहिनी आहे. महाराष्ट्रातील दररोज लाखो
प्रवासी एसटीद्वारे बाहेर प्रवास करत असून त्यांच्या खिशाला ही दरवाढ कदापिही परवडणार नाही. त्यामुळे केलेली दरवाढ ही रद्द करण्यात यावी. तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांना सध्याचे दर परवडत नाही. त्यामुळे गायच्या दुधाला 55 प्रति लिटर हमी भाव व म्हशीच्या दुधाला 62 रुपये प्रति लिटर हमी भाव देण्यात यावा. खुराकाचे भाव उदाहरणार्थ पेंड असेल, काळणा असेल, सरकी असेल, गोळी पेंड असेल इत्यादी भाव कमी करण्यात यावे व दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य तो न्याय देण्यात यावा. शेतमालाला देण्यात येणारे भाव अत्यंत कमी दराचे असल्यामुळे शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा पीक उदाहरणार्थ तूर, मूग, उडीद, सोयाबीन, कांदा, ज्वारी, गहू योग्य तो हमी भाव देऊन शेतकऱ्याला त्या ठिकाणी दिलासा द्यावा. शेतकऱ्यांची शेतीमाला कमी भाव देऊन होणारी लूट त्वरित थांबवावी आणि वंचकी चालविणाऱ्या कंपन्यांकडून केलेल्या कामाची चौकशी करून योग्य तिकडे कारवाई करावी ही नम्र विनंती. या न्याय मागण्यासाठी ह्या जनसामान्याच्या नागरिकांच्या मागण्या आम्ही या ठिकाणी या शासन दरबारी मांडण्यासाठी आज या चक्काजामचं आपण या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. परंतु तुम्ही पाहत असताल की शासन दरवेळेस आपल्या मागण्याला बगल देऊन ह्यांच्या पद्धतीनं हे शासन चालवण्याचं आणि हुकुमशाही पद्धतीनं सरकार चालवण्याचं हे षडयंत्र यांचं जर हाणून पाडायचं असेल तर आपल्याला सर्व नागरिकांना असेल, सर्व विरोधी पक्षातील सदस्यांना असेल रस्त्यावर उतरल्याशिवाय आता विलाज नाही बांधवांनो. कारण तुम्ही पाहत असताल कुठलाही निर्णय हा लोकप्रतिनिधीला असेल किंवा आपल्या जनसामान्याला विश्वासात घेऊन केलेला जात नाही. आता दरवाढ निश्चित करावी. याच्या आधी सुद्धा दरवाढ झालेली आहे, पण किती टक्क्यांनी झाली आहे? 1%, 2%, 3%, जास्तीत जास्त 4%. पण बांधवांनो 15% जरी एसटीच्या तिकिटामध्ये तुम्ही अचानक दरवाढ करून आमच्या लोकांच्या मानगुटीवर जर तुम्ही वजन करणार असाल तर निश्चितपणे आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी आता विचार करण्याची वेळ आली आहे. कारण ह्यांना काय झाले आता यांनी ह्यांच्या आपल्यावर अवलंबण्याचं ह्यांचं येणाऱ्या कालावधीमध्ये षडयंत्र आपल्याला ओळखणं गरजेचं आहे आणि आमच्या कुणाला विश्वासात घेऊन केली का ज्यावेळेस मंत्री पालकमंत्री आमच्या झोपेचं सोंग घेतलेलं त्यांचा विचारावा की कुठल्या धर्तीवर तुम्ही 15% दरवाढ केली त्याचा आम्हाला तुम्ही त्या ठिकाणी खुलासा द्यावा. ठीक आहे, निश्चितपणे महागाईच्या स्वरूपाने समजा 1-2-4% पर्यंत दरवाढ हे साहजिक आहे, पण 15% जर दरवाढ तुमचा खरा असेल तर नागरिक सुद्धा